आणि मी एवढंच या ठिकाणी सांगेन की केवळ प्रत्येक सरकारच्या योजनेकडे दूषित भूमिकेतून बघण्यापेक्षा केंद्र सरकारने केलेला अर्थसंकल्प असेल, राज्याचा अर्थसंकल्प असेल, त्याचबरोबर पायाभूत सुविधांसाठी जो प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे, रोजगाराचे अनेक प्रकल्प येण्याच्या दृष्टिकोनातून मोठे परत MOU राज्य सरकारचे झालेले आहेत आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं चित्र चांगल्या पद्धतीने बदललेलं दिसेल याच्यात कुठलीही शंका नाही आहे. लोकसभेच्या वेळेला काही वेळेला जी वस्तुस्थिती नाही आहे ती वस्तुस्थितीचं विपर्यास करून मांडण्याचं काम हे विरोधी पक्षांनी जरी केलं असलं तरीसुद्धा जनतेला काय वाटतं आहे ते समोर आलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये सुद्धा महायुतीला चांगल्या प्रकारचं यश मिळेल याच्यात माझ्या मनात कुठली शंका नाही आहे. आपण जरूर प्रश्न विचारू शकता. 15 लाख अर्ज साधारण रिजेक्ट झालेले आहेत असं म्हणतायत आणि भरलेले जे अर्ज आहेत ते 1.5 कोटीच्या वरती संख्या, म्हणजे 10% त्याच्यामध्ये त्रुटी आलेल्या आहेत. तर कुठल्याही सर्वेक्षणामध्ये, कुठल्याही आपल्या याच्यामध्ये योजनांच्यामध्ये काही टक्के रिजेक्शन असतं. याचा अर्थ ते कायमस्वरूपी बाद झालेले अर्ज आहेत असं नाही आहे. आणि दुसरं म्हणजे तांत्रिक गोष्टी ज्या असतात की बँकेमधलं नाव वेगळं आणि त्याच्यावर भरलेलं स्पेलिंग मिस्टेक असणं, काही वेळेला पोर्टलवरती मध्ये थांबायला लागलं आणि मग उरलेली माहिती भरलेली असणं, आधार कार्डावरचा नंबर जो आहे तो नंबर मॅच न होणं. परंतु माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या सदस्यांनी मला सांगितलं की आता नवीन त्यांनी ते पोर्टल परत त्याला स्वरूप दिलेलं आहे पुनर्सुधारित. तर त्याच्यानुसार आधार कार्ड आलं की आपोआपच ते सर्व फीड होणार आहे. म्हणजे नाव आणि त्याच्या नंबरच्या बद्दलचे जे हे होते विसंगती येऊ शकतात त्या आपोआपच त्याच्यातून मार्ग निघणार आहे. आणि सरकारने माझ्या माहितीप्रमाणे 2.5 कोटीपर्यंतचं लक्ष ठेवलेलं आहे. तर तेवढं लक्ष तर पूर्ती तर झाली तर काहीच प्रश्न येणार नाही. अजून जरी महिलांनी अर्ज भरले तरीसुद्धा त्या संदर्भामध्ये जसं आपली एरवी असतात अपिलात जाता येतं, आपण विचारू शकतो, तशा पद्धतीने सुद्धा प्रक्रिया पुढच्या काळात होईल की काय कारणामुळे तो रिजेक्ट झालेला आहे, काही कागदपत्र कमी आहेत का काय. आणि प्रत्येक रिजेक्ट झालेल्या अर्जदाराला त्यांना त्यांची बाजू मांडून त्याच्यात पात्र होण्यासाठी म्हणून योग्य ती संधी दिली जाईल. जे अगदी त्याच्यात बसण्यासारखेच अर्ज नाही आहेत त्याच्याबद्दल मग दुसऱ्या कुठल्या योजनेमार्फत त्यांना काही लाभ देता येतो आहे का हा सुद्धा प्रयत्न केला जाईल. अधिक एक माहिती मला अधिकाऱ्यांनी सांगितली की समजा एखादी महिला अशी आहे की संजय गांधी निराधार योजनेमध्ये पात्र आहे ती आणि तिने इथे भरलेला आहे, तर अशा वेळेला तिला या योजनेच्या मार्फत सुद्धा फायदा मिळू शकतो आणि तिथेसुद्धा ती पात्र ठरते आणि तिथे ती पात्र ठरल्यामुळे ती पात्र लाभार्थी आहे याचा उलट तो पुरावा धरला जातो आहे. आणि एक लोकांची त्रुटी आहे की 1,500 काय होणार. तर मला असं वाटतं, मगाशी मी भाषण ऐकलं असेल तर त्याच्यात ज्या माणसाला 100 रुपये किंवा 400 रुपयासाठी ज्या राज्यामध्ये काही वेळेला दुर्दैवाने शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ येते त्या राज्यामध्ये मुलांच्या फीच्यासाठी काही वेळेला पुस्तकं आहेत, रेनकोट आहे, बूट आहेत, स्वेटर आहेत, शाळेत जात असताना दप्तरं लागतात. जरी सरकारने किती मोफत केलं तरीसुद्धा काही गोष्टींसाठी मी साधं सांगते माझ्या घरातल्या बाईवरून की आपण सगळं देतो पण तिला जेव्हा विचारलं मी यायला की तुझी मुलगी जाणार कशी, सेंटर कुठे आहे, तर सेंटर 2 रेल्वे स्टेशन सोडून आहे सेंटर, तर मग अशा वेळेला तुम्ही टॅक्सीने गेलात तरी चालेल असं जेव्हा तिला सांगून मी स्वतः मदत दिली तर त्यावेळेला लक्षात आलं की 700 किंवा 800 रुपयेसुद्धा खूप मोठी अमाऊंट आहे. आणि तिने सांगितलं पहिलं म्हणजे मुलगी खूप आनंदाने हसत होती की आई मी सुद्धा आता टॅक्सीने जाऊ शकते. त्यामुळे मुलांच्या मनात अशा प्रकारनी एक विश्वास वाढणं, स्त्रियांना तो विश्वास वाटणं आणि आमच्याबरोबर कोणी आहे मदत करणारं. हे पहा, समाजामध्ये ज्यांच्याकडे सत्ता नाही आहे, ज्यांच्याकडे संपत्ती नाही आहे आणि ज्यांच्याकडे प्रतिष्ठा नाही आहे त्यांना समाजात काहीच कोणी त्यांना विचारपूस करत नाही. आणि म्हणून अशा गरीब माणसांच्या पाठीमागे सरकार आहे हा संदेश त्यांच्यापर्यंत पोचावा आणि तो आत्मविश्वास वाढावा म्हणून ही योजना केलेली आहे असं मला वाटतं. सावत्र भाऊ काही खोडा घालतात का? कारण ते म्हणतात की निवडणुकीच्या तोंडावर योजना आलेली आहे परत बंद पडेल, त्यावेळेस यांनी पण उत्तर दिलेलं आहे. तसं आपल्याला काय वाटतं सावत्र भावाबद्दल? काही सावत्रभावांची फार चांगली माहिती ज्योतीला आहे त्यामुळे ज्योती बोलली त्याच्यावरती बजेटमध्ये तरतूद झाली का? ज्योती बजेटमध्ये तरतूद झाली. बोल योजनांचा लाभ प्रत्येकालाच हवा गैर पण नाही. पण ह्या ज्या योजना मग केंद्र शासनाच्या असू दे किंवा राज्य शासनाच्या असू दे हल्लीच्या काळामध्ये ते क्लिष्ट आणि खर्चिक लोकांना व्हायला लागले. म्हणजे तर आणि एक उदाहरण देतो तुम्हाला, PM किसान योजना केंद्राची जी आहे त्याच्यामध्ये काय लोकांचे रिजेक्शन वगैरे झाले, पुन्हा त्यांना अप्लाय करायला सांगितलं. पण आता अशी अवस्था राज्यामध्ये आहे, संपूर्ण राज्यामध्ये आहे की जे PM किसानचं ऑनलाईनला जे फीडिंग करत होते इन्फॉर्मेशनचं वगैरे त्याला शासनानं काय केलं तर कॉन्टॅक्ट बेसला लोक ठेवलेले ऑपरेटर. आत्ता अशी अवस्था ह्या ऑपरेटरच नाही, त्यांना कमी केलेलं आहे.
आणि मग लोकांना वर्षानुवर्षात ते पैसे मिळत नाहीत, पेंडिंग आहे सगळे, योजनेचा लाभच मिळत नाही. नाही, पण याच्यासाठी मी असं म्हणेन की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जेव्हा दुष्काळाचा विषय होता त्यावेळेला सगळीकडे विभागीय आयुक्तांबरोबर बैठका घेतल्या होत्या आणि त्यांनी असं सांगितलं होतं की प्रत्येक ठिकाणी जे RDC आहेत, प्रत्येक ठिकाणचे जे रेसिडेंट कलेक्टर्स आहेत, ते या कामाच्यासाठीच त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली असते. त्यामुळे अशा ज्या योजनांमध्ये केंद्र सरकारच्या असतील किंवा राज्य सरकारच्या असतील त्याच्यामध्ये काही अडचणी येत असतील तर त्याच्यावरती निराकरण करण्यासाठी एखादा हेल्पलाईन नंबर किंवा त्यांची मदत सेवा ही आवश्यक आहे. तर मी इथे उपसभापती म्हणून निर्देश देते की या संदर्भामध्ये काही जर का अडचणी असतील आणि मी सुद्धा आमच्या कार्यालयाच्या मार्फत त्याचा पाठपुरावा करते. आणि एक खरं आहे की अगदी बँकेचा फॉर्मसुद्धा खूप क्लिष्ट झालेला आहे. पुढच्या योजना कशाला, आपल्यासारखा सुशिक्षित माणूस बँकेत गेला तरी त्याच्यामध्ये कुठे नक्की भरायचं आणि काय करायचं हा प्रश्न लोकांना पडतो. एक तर मातृभाषेचा उपयोग करणं फार आवश्यक आहे. हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये त्या भरल्या जात नाही, त्यामुळे मातृभाषेचा आग्रह धरला पाहिजे. दुसरं, सुविधा केंद्र आपण केलेली आहेत पण त्यातले बऱ्याचशा ठिकाणी काही अडचणी त्याच्यामधल्या असतात. आणि तिसरं वाईट असं आहे की अशा ज्या योजना डायरेक्ट थेट मदत मिळते ना त्या आपण चांगल्या हेतूने डायरेक्ट बँक ट्रान्सफर करतो. पण मला असं सांगलीमध्ये निदर्शनाला आलं ज्याला कामगारांना थेट पैसे मिळत होते 2200 रुपये 1500 रुपये, तर काही कार्यकर्ते म्हणवणारे लोक हे त्याच्यामधून कमिशन घेतल्याशिवाय त्यांना सहकार्यच करत नव्हते. आणि एखादा अधिकारी जर का त्याच्यात सामील असेल आतमधला तर तो सुद्धा सांगतो अशा वेळेला. तर त्यामुळे अशा काही गोष्टी तुमच्या निदर्शनाला आल्या तर तुम्ही जरूर आमचं लक्ष वेधा, आम्ही त्याच्यात लक्ष घालू. हां, याच योजनेमध्ये PM किसानचं प्रत्येक जिल्ह्याला नोडल ऑफिसर नेमले, पण आता सातारचंच उदाहरण घ्या, त्या नोडल ऑफिसरचा पुढे पत्ताही नाही आणि कधीही असता काय त्यांचा नंबर लागत नाही. मग काय जनतेची दिशाभूल नाही का? तर आपण लक्ष घालावं याच्यामध्ये. नाही, मी शारदाताईंना सांगेन की असे जे नोडल ऑफिसर आहेत त्यांची नावं घेऊन तुम्ही त्यांच्याकडे काही लोक पाठवा सहकार्य घेण्यासाठी. आणि सहकार्य नाही मिळालं तर आपण त्यांच्यावरती अगदी टोकाची कारवाई करू शकतो. त्यामध्ये मी स्वतः लक्ष घालते. मतदान मागायसाठी 4 वेळा घरी जातात, अर्ज भरायला पूर्वी आले नाही अशी महिलांची तक्रार आहे. मतदान मागायला सुद्धा 4 वेळा कोण गेलं असेल तर ते निवडून आले असते. म्हणजे कोणच गेलं नाही त्यांच्याकडे आणि अशी परिस्थिती आहे काही लोकांच्या. हां, 4 वेळा जातात पण अर्ज भरायला कुठे मदत केली नाही. कुठे असं कोण म्हणतं? महिलांचे काय नाही, ज्या महिला असं म्हणत असतील ना त्यांना तुम्ही सांगा की आमच्या शिवसेनेच्या संपर्क करा आणि त्याप्रमाणे आम्ही मदत करू अर्ज भरायला. पण एक असतं की त्यांनी पण स्वतः इच्छा दाखवली पाहिजे. काय माहिती आहे का भाऊ, मी स्वतः मेडिकल डॉक्टर म्हणून काम केलेलं आहे. काही वेळेला पेशंट काय सांगतात की तुम्ही सगळ्या घरोघर जाऊन पेशंट बघा, पण तुमचं काम आहे, तुम्ही सरकारी लोक आहे, आम्ही सरकारी लोकच काम करत नाही असं म्हणतो, असं लोक पण बोलतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं थोडंसं ज्या महिलांना मदत पाहिजे त्यांना मदत आम्ही नक्की करू. हां, तर सगळ्यात आधी एक सांगायचं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जर आपण सध्याच्या काळाच्या भाषेत बोलायचं जर झालं तर ही ब्लॉकबस्टर योजना ठरलेली आहे. म्हणजे मला वाटतं की दुसरी कुठली योजना ही एवढी लोकप्रिय ठरलेली नाही. परंतु तुमचा जो आधीचाही प्रश्न होता त्याचंही उत्तर मी इथे देते की लाडक्या बहिणींना काहीतरी मिळालं म्हटलं की काही सावत्र भावांना पोटशूळ उठलेला आहे आणि ते सावत्र भाऊ हे काही कोर्टात गेले. कोर्टात गेलेल्या याचिकाकर्त्याचं नाव जरी मुल्ला असलं तरी त्यांचे वकील हे कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण जर त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तपासून बघितले तर कुठल्या पक्षाच्या नेत्यांबरोबर त्यांचे फोटो आहेत हे आपल्याला तिथे पाहायला मिळेल. त्यामुळे राजकीय हेतूनं ते कोर्टामध्ये गेलेले होते. पण मुंबई हायकोर्टानं जो निकाल दिला की लोकाभिमुख योजना त्यांना आम्ही विरोध करू शकणार नाही, याचा अर्थ संविधानानं या सावत्र भावांना दिलेली ती चपराक आहे. कारण भारतीय संविधानाच्या प्रमाणे भारत हे कल्याणकारी राज्य आहे. म्हणजे एखादी कंपनी जशी फायदा आणि तोटा बघून चालवली जाते तसं राज्य किंवा राष्ट्र हे फायदा नुकसानीसाठी चालत नसतं तर ते जनतेच्या कल्याणासाठी चालत असतं आणि त्या विकासाला एक मानवी चेहरा असला पाहिजे. त्यामुळे मला वाटतं की तिथे कोर्टानेच सरकारची बाजू किती बरोबर आहे हे सांगितलेलं आहे आणि त्या सगळ्या सावत्र भावांना आता लाडक्या बहिणी ह्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवणार आहे. राहिला प्रश्न तरतुदीचा, तर आपण कुठली योजना किंवा गुंतवणूक यासाठी एक रूल असतो IRFBचा. त्याप्रमाणे की तुमचं जे कर्जावरचं व्याज आहे ते 9 ते 10% पुढे जाता कामा नये अशा पद्धतीचा एक नियम आहे. सध्याच्या काळात आपण बघतोय की कदाचित याच्या आधी फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री असल्यामुळं ते कुठे रेमडेसिवीर असेल, बॉडी बॅग असेल, सगळीकडे फक्त पैसे खाणं म्हणजे फक्त घेणं एवढाच त्यांचा धंदा होता, त्यांना देणं माहिती नव्हतं. आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण बघतोय की महाराष्ट्र पुन्हा फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये FDIमध्ये आपण एक नंबरवरती आलेले आहोत. GSTचं कलेक्शन
वाढत चाललेलं आहे आणि आपलं जे कर्ज आहे ना ते IRFBच्या नियमानुसार आहे. म्हणजे आपला व्याजाचा जो दर आहे तो 6-7% पर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर कुठलाच भार पडणार नाही. उलट तुम्ही बघा की जे लोक आमच्यावरती आरोप करतात की निवडणुका तोंडावर आल्यामुळे योजना काढली. भाऊ तुम्ही मला सांगायचं की जेव्हा STचं अर्ध तिकीट केलं शिंदे साहेबांनी तेव्हा कुठली निवडणूक होती? जेव्हा लेक लाडकी लखपती योजना आणली आणि जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला 1,01,000 रुपये देणार म्हणलं, कुठली निवडणूक होती त्यावेळेला? ज्या वेळेला प्रत्येक आईचं नाव हे आपल्या मुलांच्या सरकारी कागदपत्रावर असेल ही योजना काढली तेव्हा कुठली निवडणूक होती? ज्या वेळेला वयोश्री योजना लागू केली तेव्हा कुठलीच निवडणूक नव्हती. आणि मला विश्वास आहे जसं ST तोट्यात होती आणि जेव्हा अर्ध तिकीट आणि 75 वर्षाच्या वरील वयोवृद्धांना मोफत प्रवास त्यावेळेस अनेक जण म्हणाले की आता तर ST बंदच पडणार. उलट झालं की ST म्हणजे महिलांची पावलं लक्ष्मीची पावलं असतात आणि त्या लक्ष्मीच्या पावलांचा स्पर्श STला झाला आणि ती ST फायद्यात आली. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना ओवाळणी दिल्यामुळं राज्य शासनावर कुठलाही बोजा पडणार नाही. उलट महाराष्ट्राचं कल्याणच होईल. कारण हा महाराष्ट्र जिजाऊ सावित्री रमाई आणि अहिल्यादेवींचा महाराष्ट्र आहे. काही सावत्र भाऊ या योजनेला भीक म्हणतायत, काही सावत्र भाऊ या योजनेला लाच म्हणतायत. मला त्यांना ठणकावून सांगायचं आहे की भाऊ बहिणीला जी देतो ना त्याला ओवाळणी म्हणतात, त्याला भीक नाही म्हणत. पण तुम्ही एका वेळेला दिल्लीसमोर झुकणार नाही म्हणून गर्जना करणारे आज दिल्लीच्या दारात जाऊन मुख्यमंत्री पदासाठी जे तात्काळत उभारला 2-2 दिवस वेळ मिळत नाही ना, भीक मागणं त्याला म्हणतात. महाराष्ट्रातल्या महिला या भिकारी नाही आहेत, त्या स्वाभिमानी आहेत आणि हे भावा बहिणीचं प्रेम आहे. आज ज्या महिला आम्हाला भेटल्या त्यांनी इतकं भावनिक करणाऱ्या गोष्टी सांगितल्या की आज भावाचा उपवास आहे ताई आणि आमच्या भावांच्या बरोबर आम्ही आमचा लाडका भाऊ एकनाथजी शिंदे साहेबांसाठी सुद्धा उपवास धरला आहे. हे आम्हाला महिलांनी सांगितलं ही महाराष्ट्राची जनभावना आहे. 3 वाजेपर्यंत एखाद्याचा फॉर्म भरतात एवढं वेटिंग आहे. अशा परिस्थितीमध्ये फॉर्म भरतात महिला आणि जर यदा कदाचित गव्हर्नमेंटकडे फंड शॉर्टेजमुळे किंवा आणि काही तांत्रिक कारणामुळे जर पैसे मिळाले नाहीत इलेक्शनपर्यंत तर या सरकारला शिव्याची दाखवली तर मिळेलच, पण मतदान सुद्धा मिळण्याची शंका नाही. मग सरकारला याचं काय भीती किंवा गांभीर्याने काय विचार केलाय का? दादा ठाकरे गटाच्या नेत्या आहेत अयोध्या पोळ यांचं महिलांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यावरून सध्या राज्य सरकारवर त्या टीका करत आहेत. त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? आधी यांच्या प्रश्नाचं उत्तर देते. सगळ्यात आधी मला हे सांगायचं आहे की आम्हाला महिलांचे बहिणींचे आशीर्वादच मिळणार आहेत. कारण मुळात बघा की जो ॲप होता नारी शक्ती दूत ॲप हा एक इंडिजिनियस ॲप आहे. तो मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाने डेव्हलप केलेला ॲप आहे आणि त्या ॲपच्या माध्यमातून आम्ही असं बघितलं की गडचिरोलीच्या म्हणजे गडचिरोलीमध्ये बसूनसुद्धा एखादी महिला घरात बसून तो अर्ज भरू शकते आणि मुंबईसारख्या महानगरातसुद्धा भरू शकते. आपण जो म्हणत आहात की जास्त प्रतिसाद असल्यामुळे काही वेळेला सर्व्हर डाऊन होणे वगैरे असे प्रकार झालेले आहेत, आम्ही ते नाकारत नाही. पण आमची टेक्निकल टीम ही दररोज त्याच्यावरती काम करते आणि रोज आम्ही ॲप अपडेट करत आहोत आणि त्यालाच आम्ही उत्तर म्हणून आता त्याला URL दिलेली आहे. कारण ॲपवरती पण तुम्ही बघा की URL दिली की तर PCवरती अर्ज भरावा लागतो. ॲप्लिकेशन देण्याच्या पाठीमागे हाच हेतू होता की प्रत्येक अँड्रॉईड मोबाईल हा प्रत्येक घरात असतो आणि महिला त्या अर्ज भरू शकते. दुसरं तुम्ही बघायला पाहिजे की तुम्ही जर पाहिलं तर नारी शक्ती दूत ॲप ज्याचं अनावरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत झालेलं होतं. तर आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे की जे ॲप मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या टेक्निशियननी म्हणजे तिथल्या काम करणाऱ्या लोकांनी डेव्हलप केलं आहे ते आज 3 नंबरवरती आहे जगामध्ये. पहिलं इंस्टाग्राम आहे, दुसरं इंस्टाग्राम लाईट आहे आणि तिसरं नारी शक्ती दूत ॲप आहे. जवळपास 70 लाख डाउनलोड्स त्याच्या झालेले आहेत आणि आत्तापर्यंत आम्हाला त्या माध्यमातून 1,60,00,000 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी 1,27,00,000 अर्ज हे मंजूर झालेले आहेत. उरलेले जे अर्ज नामंजूर झालेले आहेत ते आम्ही रिजेक्ट केलेले नाही आहेत. त्यामध्ये काही त्रुटी अशा गंभीर आढळल्या. उदाहरणार्थ आम्ही एक बातमी बघितली की लाभार्थ्यांच्या फोटोच्या जागी घरातल्या रेडिओचा फोटो लावलेला होता. किंवा कधीकधी जसं ताईंनी सांगितलं की जो बँक खाते नंबर दिलेला असतो तो आधार कार्डशी लिंक नसतो. अशा काही त्रुटी आहेत, त्यांना आपण दुरुस्तीची संधी देतोय आणि त्याही महिलांना त्या संबंधित म्हणजे दुरुस्ती केल्यानंतर त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. तुम्ही जे प्रश्न विचारलात मला खरं तर या ठिकाणी विचारायचं की महिला सन्मानाची गोष्ट कोण करते? की ज्यांच्या पक्षातले नेते सभागृहामध्ये आया बहिणींच्यावरनं शिवीगाळ करतात ते लोक महिला सन्मानाची गोष्ट करणार आहेत.
मला सांगा, ज्यांच्या पक्षाचे नेते त्या सपना काटकर या महिला नव्हत्या का? त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देतात. काढा तुम्ही ते संजय राऊतांचं कॉल रेकॉर्डिंग आणि त्याच्यावरती बघा, तेव्हा महिलांचा अपमान होत नाही. लोकशाहीच्या मंदिरात एक महिला उपसभापती खुर्चीवरती असताना त्यांच्या समोर तशी अगदी अश्लील अशी भाषा वापरली जाते आणि पुन्हा परत मीडियाच्या समोर येऊन त्याचं लाजिरवाणं घाणेरडं समर्थन केलं जातं. बोटं बिटं तोडण्याची भाषा केली जातात. हे लोक महिला सन्मानाच्या विषयी बोलणार आहेत. मग कुठे गेला होता ह्यांच्या महिला सन्मानाच्या गोष्टी? याच्या आधी महिला या सुरक्षित आहेत. छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचं महायुतीचं सरकार कार्यरत आहे. त्यामुळं त्या उबाठाच्या लोकांनी महिला सन्मानावरती बोलण्याचा त्यांना अजिबात अधिकार नाही आहे. अहो, जे लोक मराठा मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून ज्यांनी व्यंगचित्र छापलं होतं ते लोक महिला सन्मानाच्या गोष्टी करणार काय?